कारंजात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची जोरदार मागणी। महाराष्ट्रातील संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी आज कारंजा इथं विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत निवेदन सादर केलं आहे। तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांना तहसीलदार कारंजा लाड यांच्या मार्फत निवेदन दिले। निवेदनात ईव्हीएम मशीनबाबत जनतेत अविश्वास व संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। निवेदनानंतर तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव, संविधान बचाव आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या प्रकरणी निवडणूक आयोगाची भूमिका काय राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आम्ही तहसील कार्यालय कारंजा येथे शेतकरी एल्गार समिती आणि काँग्रेस पार्टी कारंजा आणि वंचित सर्व पक्षीय संघटनात्मक आम्ही येथे आलेलो आहोत आणि आमची एकच मागणी आहे। आजपर्यंत या देशामध्ये या ईव्हीएम मशीनच्या घोळामुळे सर्व ठिकाणी बीजेपी सरकारच कसं काय येते हे लोकांच्या मनात एक शंका निर्माण झालेली आहे। या शंकेचं अनुसरण करण्यासाठी या जनतेची सर्व जनतेची मागणी अशी आहे की यापुढे होणारी कोणती निवडणूक जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो का कोणतीही असो, बॅलेट पेपरवरच घेण्यात यावी अशी सर्व जनतेची मागणी आहे। ही मागणी या निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि या सरकारने मान्य करावी आणि जनतेला न्याय द्यावा अशी आमची सर्वांची विनंती आहे। अन्यथा आम्ही या तहसील कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सर्वांचं मत आहे। तरी याची दखल घेण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे। जय हिंद, जय भारत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।